लगा आपण नाही जगू शकत त्या राणीशिवाय का आपल्या राणीचं लगीन झालंय आपला जगून उपयोगच नाही त्या जीव दिलेला बरा त्यापेक्षा काय जगून तरी करायचं आहे काय देवा इतकी वर थांब काय उपयोग नाही जगून ए पप्प्या सोड मला नाही मला जगायचं अरे मला जीव द्यायचा जीव द्यायला एवढं झालंय का रे तुला अरे ती जगतापाची राणी आहे की नाही तिचा लगा माझा जीव होता जीव लगा तिचं लगीन झालं नाही लगा मी जगू शकत तिच्याशिवाय रे अशी भानगड आहे लागा पक्या नको मजनूस चल आपल्या घराकडे जाऊया नाही लगा जगू शकत मी तिच्याशिवाय निवांत घरी जाऊन बोलू चल चल पक्क्याला धरून कुठं चाललाय लगा येडं गेलो होतं आत्महत्या करायला आत्महत्या आणि आत्महत्या करायला त्याला एवढं झालंय काय त्या राणीसाठी मजनू झाला ह्यो ए पाप्या बस मला तिला बघायची आहे बघ बाकी काय माहित नाही बस एवढंच ना मग जाऊया की आपण बघ की तू तिला आता कसं बघायचं ते आहे तिच्या सासरवाडीत कुठलं गाव दिलं तिला तुला माहिती नाही आल्या का हिंगण गावात दिल्या वय हिंगण गावात दिल्या बरं हा म्या काढ गाडी याला घेऊन जाऊया हिंगणगावला बरं जावं तुम्ही आम्ही आलो असतो पण आम्हाला जर काम आहे रे चालतं घरी झालो असतो लक्ष ठेवा कधी पक्या नक्की राणीला कोणाच्यात दिल्या रे अरे तिचे लगीन होताना आधीच माझं डोसकं फिरलेलं मी कशाला बघतो तिला कोणाच्यात दिली आधी मग रे तुझं घर कसं गाव आहे एक काम करूया तिथल्या नाव्याकडे जाऊन दाढी करूया पप्प्या काय लगा डोसक्या बिस्क्या पडलेस का काय रे लगा आलोय कशाला काय सांगतो अरे माझं ऐकून तर घ्या की रे बोल हो अख्ख्या गावचं बोल वर्तमानपत्र म्हणजे नाव्याला सगळी बातमी असणार होय खराय म्हणूनच मग तुझी दाढी करायच्या निमित्तानं जायचं आणि गावात झालेल्या लग्नाची माहिती घ्यायची एकच नंबर बघ भावा लय भारी डोसका चला मग जागा पडा बसा लवकर चला पाहुणा नंबर आहे का जरा दाढी करायची होती खरे की बस की नाही कोण भारी करा पाहुणं हे तुमच्या गावात 8-10 दिवसात कोणत्यात लग्न झाले का हो का हो तुम्हाला काय करायचं पाहून नाही काय नाही तेव्हा आमच्या गावातली पुरगी दिल्या हो म्हणून म्हणलं तुमच्या गावातली पोरगी हो हा आता 2 लग्न झाली ती ह्या आठवड्यात कोणाचं तो शंकर येवलेच्यात एक झालंय हा आणि सुराबाच्यात एक झालंय अरे ते सर्व पण नक्की कोण हो सुरेश बसली हो हा सुरेश बसले तुम्ही बर चल दाढी पाहुणं चांगले करा बरं का अरे हिस्टी भोसल्याचं घर दिसते इथे तर भेटेल माझी राणी विचारूया चल ते पोरग बसलंय भावा तर सरपंचाचं घर कुठं आहे रे तिकडं खालच्या आईला बाशिंग नवीन दिसतंय इथं कोणाचं लग्न झाले का हो कोणाचं आमच्या दीदीचं झाले होय पोरगीचं झाले म्हणलं तिथं काय आपली राणी नाही चला बरोबर येतो धन्यवाद हीच ते 4 नंबरचं पहिला हीच आहे पण त्याला कुलूप घातले की रे अरे कुलूप असू दे नाव बघ की येऊले साळून दे तिचं आडनाव आहे जगताप म्हणजे ही पण घर बसा आता काय करायचं पहिला राणीला तर हिंगणगावात दिल्या म्हणते ती पण इथं तर नाही की भेटली रे आता तर आता आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच राहील नाही हे पक्क्या तसं काय बोलू नकोस आणि मी तुझ्या लक्षात आलं का काय हिंगणगाव 2 आहे ती होय की लागा ही हिंगणगाव बुद्रुक आणि ती दुसरं आहे ती हिंगणगाव खुर्द हा
चला हिंगणगाव खुर्द मध्येच दिली असेल चला जाऊया तिकडे चला. ए पक्के लय उतावू नको आता टाइम भरपूर झालाय जाईपर्यंत अंधार पडेल उद्या जावे की लागा काय लागा हा ना मी असं असतंय बी. अरे बाबा उद्या तर उद्या चला. बस की ए पक्के नको डोक्याला हात लावून बसू होईल तुझं काम. गॅप लागा हा ना मी मग जाऊया का हिंगणगाव खुर्दला. भावानो घोटाळा झाला रे. आता काय झालं? अगं आज आमची पाण्याची पाळी आहे बापून मला उसाला पाणी पाजायला लावले. काय लागा असला भाव असतोय मी काल म्हणला होतास की जाऊया म्हणून लागा. मी आता काय करू आता उद्याच लागा. काय भेटली नाही देवदासला पारू. अरे कशाचं काय तर अजून खरं काय झालं? असं झालं वे. मग जाऊया का हिंगणगाव खुर्दला. जाऊया की. अरे जाऊया की काय बस रे पक्या. तुम्ही जावा पाणी पाजायला. बर पप्प्या तू आज काय काम आहे तुला. मला काय काम असतं तरी तो बसलो असतो का. चल जाऊया. पाणी किती वेळ काय इतका वेळ कसा? काम असते बोल लवकर माझ्याकडे लय वेळ नाही. सोने तुला काही विचारायचं होतं. मला सांग त्या राणीला नक्की कुठल्या गावात दिल्या? का तू काय एवढ्या चौकशा करतोस. अगं काल हिंगणगाव बुद्रुक सगळं पालतं घातलं त्या पक्क्यासाठी. त्याला एकदा शेवटच तिला भेटवायचं आहे. पप्प्या तुला काही ॲडमिट लागले का. तिचं लग्न झाले आता. हो पण तो आत्महत्या करायला निघालाय. त्याला सुचना ते शेवट काय करायचं काय. नाही तसलं उद्योग करू नका गोत्यात याल. आज एवढंच प्रेम होतं त्याचं तर लग्नाआधी नाही का विचारायचं मग. तुला माहित आहे ना लग्नाची पोरी किती भाव खाते त्यात नाही म्हणेल तर त्याचं टेन्शन आणि लग्नानंतर आत्महत्या. म्हणून ती सोनी आपला विचार कर. जा जा हिंगणगाव खुर्दला दिले तिला. आणि हो तू गोत्यात येशील असं काही करू नकोस कळलं. इधर पैसे भरून दे. आता दमान जा पुढची. आईला पक्क्या आता इथे विचारायचं कोणाला रे. काल आम्ही नावेला विचारलेलं आज या पांढरपुरीवाल्याला विचारूया. होय केला का. चला चला. बडीशेप आहे का बडीशेप देख 2 रुपये देख. या गावात 15 दिवसात किती लग्न झाली तू. 5-6 झाली ती. नाही काय नाही ती आमच्या गावात पुरगी दिली हो तुमच्या गावात. आता 5 घरी पाणी मागायला लागणार आहे. कर चला सांग चला पैसे दे की. बरं झालं राजा ध्यान केलं. येऊ का. पाहुणं कोण आहे का घरात. काय होत काय काम होत. काय नाही जरा पाणी एक प्याला. शुभम पाणी आण. अजून एक घ्या ताण. तुमच्या घरात कुणाचं लगीन बिगीन झालंय काय. होय होय आमच्या दाद्या झाले. कुठल्या गावची पुरगी गेली. बाळवणीच्या. बाळून म्हणजे काय नाही काय नाही काय नाही. येऊ का. ओय पाहुणं
कोण आहे घरात? हाय की बोला की. पान दे की जरा प्याला. मान पान आहे ना. तुमच्या घरात कुणाचं लगीन झालंय का? होय होय. कुणाचं? आमच्या मामा. आता आलेले काय मामी येते का? होय होय. चल येऊ का? पाहुणं आहे का कोण घरात? आहे की हो. काय पाहिजे तुम्हाला? अहो जरा पाणी मिळेल का? हो मिळेल की. अथर्व पाणी आणते जरा. कुठल्या गावचं पाहुणं तुम्ही? आम्ही वडव्याच आहे. वडव्याच. तुमच्यात कोणाचं लगीन झालंय का? हा झालंय की. आमच्या धाकट्या भावात झालंय ना. कोणत्या गावच्या पाहुण्या? पाहुणं आहे ते गोटी जाऊ आपल्या खानापूर तालुक्यातल्या. होय काय? हो बरं बरं. ठीक चालतंय, आहे. येऊ का मग? हो या. पाहुणं कोण आहे का घरात? का हो काय झालं? काय नाही जरा पंप पाहिजे होता. पंप गाडीत यावं नाही. गेल्यावर. पंप नाही. काय लगीन झालंय कोणाचं घरात? हो मुलग्यात झाले. होय. पाहुण्या कोणत्या गावचे केले? विटायची केली. बरं बरं बरं. येऊ का मग? हो या. येतो का? हो या. गाडी का थांबवली तुला? पाणी पिऊन पिऊन पोट फुगलेला का? एकच नंबर केलंस बघ बाबा. माझं तर लय फुगलंय बाबा पोट. काय सांगू तुला? हिला जाम पोट फुगलं होतं. का दिवसभर फिरून पण काय उपयोग झाला? ए पक्क्या पुढे तोंड करून मुत केला का? सगळं पायावर. दिवसभर पाणी पिऊन पिऊन मुतायला लागते. पक्क्या काय टेन्शन घेऊ नको. अजून घर फिरू पण तुझ्या आयटमला हुडकूनच काढ. चला. ह्या घरात लगीन झालं दिसते. होय मांडव बिंडव दिसतोय. आता मिळू दे बाबा ही मजनू. पाहुणं कोण आहे घरात? कोण पाहिजे? काय नाही पाणी पाहिजे. पाणी पाहिजे होय. ताण लागली हो. बरं बरं. राणी हे राणी जरा पाणी घेऊन ये ग. आवाज बोलकेचं नाव बी तुम्ही? पाहुणं तुझ्या ओळखीच आहेत? हो भाव आहेत माझे. दरवर्षी राखी बांधते मी यांना. काय झालं पाहुणं? काय नाही घाण होती पाण्याचा. पक्क्या आणि का बघून किती जेवून जाऊ जरा पाहुणं. नाही नाही पोट भरलं आमचं. आता भावाचं लागतं राणी तर जेवण खाते जेवणच जाऊ. माझा जीव गुटमाळ आहे. बरं बरं येऊ का मग? पक्क्याला का राणीनं पाक पोपटच केला गेला. ती नव काय आता ह्याला खरंच आत्महत्या करायला पाक्या काय असं डोसकं धरून बसलास? डोसकं पळून चाललंय म्हणून धरून बसली. खरं एवढं का वैतागलास? राणी आज काय बोलली माहितीये ना? अरे पण राणी तर इंगण गावात आहे. वय वय गेलती काल तिला भेटायला. तिने मला भावच बनवून टाकला. अरे अशी भानगड आहे बी, तरी कसं जुरत बसलायस? सोने तू पण लागलीस काय आता चिडवायला? बोलू आता सगळ्यांनी टाक सांगून एकदाची. बर बर या सगळे या. तुम्ही पण या. काय मग मंडळी, कसा वाटला आमचा आजचा एपिसोड? आमच्या आदर्श फिल्म या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. घंटी वाजवा आणि पाहत राहा गावाकडच्या भानगडी.